नमस्कार बांधवांनो. पहिल्यांदा मी बहुजन संघटक फेसबुक पेज या संपूर्ण टीमचे, चळवळीचे, या संघटनचे मी पहिल्यांदा मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आज या चॅनलवरती जो मला विषय देण्यात आलेला आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आगरी, कोळी, कुणबी व ओबीसी समाजासाठीचे योगदान या विषयावरती मी काही गोष्टी करणार आहे. कारण बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे आगरी, कोळी, कुणबी तसं ओबीसी समाजासाठीचं, ते काही इतिहासकारांनी जाणीवपूर्वक उलगडण्याचा प्रयत्न केला नाही, किंबहुना समोर आणण्याचा प्रयत्न केलेला नसावा. आणि म्हणून आजही काही लोक, जे बौद्धेतर लोक आहेत, त्यांच्यामध्ये असा समज आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य किंबहुना आपल्या समाजाचं कार्य याच्यामध्ये मोठी फारकत आहे, असा काही लोकांचा समज आहे. परंतु मी जाणीवपूर्वक इथे नमूद करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 ते 1956 असा 40 वर्ष सामाजिक कार्य मोठ्या प्रभावीपणे केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास, बुद्धिमत्ता, बाबासाहेब आंबेडकर प्रयत्नवादी होते, विज्ञानवादी होते, चिकित्सावादी होते आणि ते प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायचे आणि त्याच्यानंतरच ते आपलं मत तयार करायचे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोकणात आले, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर कोकणामध्ये येतात, रत्नागिरीला भेट देतात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खास करून कुणबी समाजामध्ये, भंडारी समाजामध्ये जे सी.के. बोले साहेब म्हणून व्यक्तिमत्व आहे, महापुरुष आहेत, या सी.के. बोले साहेबांचा देखील आम्हाला इतिहास जाणीवपूर्वक दडवण्यात आला. कारण सी.के. बोले हे भंडारी समाजाचे होते आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठी मदत केली होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या पर्सनॅलिटीला इश्यू न बनवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय हा विचार महत्त्वाचा आहे आणि या विचारासाठी स्वतः सी.के. बोले साहेबांनी फार मोठी मदत केली होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना भंडारी जातीतून, भंडारी समाजातून एक मोठा सहकार्य प्राप्त झाला होता. एवढंच नाही बांधवानो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर जो कुळ कायद्याचा प्रश्न सर्वात मोठा गहन प्रश्न होता, यावरती कुणीच नेतृत्व करण्यासाठी किंबहुना त्या प्रश्नावरती न्याय देण्यासाठी, तोडगा काढण्यासाठी कुणीच प्रयत्न करत नव्हता, जुमानत नव्हता. कारण सावकारांची जी दडपशाही होती, हुकुमशाही होती, खोतांची जी दडपशाही होती, हुकुमशाही होती, त्या दडपशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधामध्ये बंड करण्यासाठी कुठलाही महापुरुष, कुठलाही व्यक्ती पुढे येताना दिसत नव्हता. आणि त्या दडपशाहीच्या विरोधामध्ये जेव्हा स्थानिक भूमिपुत्रांनी आंदोलनं छेडली, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावरती बातमी गेली आणि बातमी गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्थानिक भूमिपुत्रांना भेट दिली आणि स्वतः दस्तूरखुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कुणबी, भंडारी या समाजाला, त्या भूमिपुत्र समाजाला, की मी कुळ कायद्याच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे, चिकित्सा केलेली आहे आणि मूळ जे कुळ लोक आहेत, जे जमिनीचे मालक आहेत, जमिनीचे हकदार आहेत, अशा लोकांना, खोतांना जाणीवपूर्वक शेतसारा भरावा लागतो. 10 गोणींचं उत्पन्न झालं तर त्यातल्या किमान 7 गोणी या खोतांना आणि उर्वरित 3 गोणी मूळ मालकाला. अशा पद्धतीची जी खोती व्यवस्था होती, ती खोती व्यवस्था समूळ नष्ट करण्याचा निर्णय जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला, तर त्या काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्थानिक भूमिपुत्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जाण्याचा आणि नेतृत्व स्वीकारण्याचा जेव्हा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा सी.के. बोले, भंडारी समाजाची ही व्यक्ती पुढे आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं. रायगड जिल्ह्यामध्ये आपण आलो तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्याची बहुल संख्या आहे तो समाज म्हणजे आगरी, कोळी आणि कुणबी समाज. आगरी, कोळी, कुणबी समाजातून जेव्हा लोकनेते अप्पासाहेब नारायण नागू पाटील यांचा उच्चार केला जातो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकनेते अप्पासाहेब नारायण नागू पाटीलला भेटतात, लोकनेते अप्पासाहेब नारायण नागू पाटील हे स्वतः 1921 साली पेन तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये चरी नावाचं गाव आहे आणि वाशी वडाव नावाचं गाव आहे. वाशी वडावमध्ये 1921 साली हिरू महादू म्हात्रे या आगरी, कोळी समाजाच्या बांधवाच्या नेतृत्वाखाली खोतांच्या विरोधामध्ये पहिली जाहीर सभा संपन्न झाली होती आणि त्या जाहीर सभेला श्रोता म्हणून खुद्द नारायण नागू पाटील उपस्थित होते. आणि नारायण नागू पाटील साहेब जेव्हा 1921 चळवळीच्या त्या जाहीर सभेमध्ये उपस्थित असताना हिरू महादू म्हात्रे हा आगरी, कोळी समाजाचा बांधव घोषणा करतो की आम्ही कसणारे आहोत, आम्ही इथले हकदार आहोत, आम्ही इथले हुकुमराज हवे होतो, परंतु आम्हाला खोताला मक्ता द्यावा लागतो आणि खोत
आपली सावकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्यावरती राबवत आहे, आम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहे, आम्हाला हतबल करण्याचा प्रयत्न करत आहेत. खोता लोकांनी आमच्या जमिनी लुबाडलेल्या आहेत. जेव्हा आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे जमीन जुगला नाही, किंवा आम्हाला कर्ज काढण्याची वेळ आली तर आम्हाला कुलकर्णी, देशपांडे, त्रिपाठी अशा खोतांकडे जावं लागतं आणि ते एखादा कर्ज आम्हाला देतात. 300 रुपयाचं कर्ज घेतला, सातबाऱ्यावरती नोंद लागते. तो कर्ज परतफेड करण्यासाठी आमच्याकडे पैसा नसतो उर्वरित, आणि म्हणून तो सातबाराच खोताच्या नावे होतो. अशा प्रकारची जुलमी अवस्थामध्ये आपला आगरी, कोळी, कुणबी, भंडारी 18 प्रगट जातीचा 12 बलुतेदार रायगड, ठाणा, मुंबई, पालघर आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांमध्ये त्रस्त झाला होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळून पाहिलं होतं हा त्रस्त झालेला म्हणजे शेतकरी. आणि म्हणून त्याच काळामध्ये 1921चा मी तुम्हाला संदर्भ देईन, जेव्हा नारायण नागू पाटील हे त्या सभेमध्ये उपस्थित असताना स्वतः हिरू महादू म्हात्रे नावाची व्यक्ती घोषणा करते की कसल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर या निसर्ग नियमाप्रमाणे आम्हाला अधिकार देण्यात यावा, कारण आम्ही पिढ्यानं पिढ्या कसणारे आहोत, उपजतच आम्ही जमिनी करणारे लोक आहोत. कारण बांधवानो, आपला जाती आणि धर्माचा सांस्कृतिक इतिहास नाहीये, तर आपला संघर्ष हा सांस्कृतिक संघर्ष आहे, आपला संघर्ष हा सामाजिक संघर्ष आहे. परंतु जाणीवपूर्वक जाती आणि धर्माच्या बंधनामध्ये आम्हाला गुंपून आमचा संघर्ष आम्हाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आमचा संघर्ष हा सामाजिक संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष होता. राजा चार्वाकाच्या काळामध्ये, सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या काळामध्ये, सम्राट अशोकांच्या काळामध्ये, किंबहुना राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या काळापर्यंत आपला हा संघर्ष सांस्कृतिक आणि सामाजिक संघर्ष होता. पण जाणीवपूर्वक आम्हाला काही मुद्दे धर्म आणि जातीमध्ये बंदिस्त करून पूर्णपणे त्या विरखुळ्यामध्ये गुंपून आम्हाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मी तुम्हाला जाणीवपूर्वक ही गोष्ट नमूद करेन, कारण ज्या आगरी, कोळी, कुणबी समाजानं खोतांच्या विरोधामध्ये बंड केला, विद्रोह केला, विद्रोह आणि बंडच केला नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट जेव्हा नारायण नागू पाटलांसोबत झाली, नारायण नागू पाटील हे पेशाने शिक्षक होते आणि शिक्षक असल्यामुळे त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे स्वतः पेजारी येथे धेरण नावाचं गाव आहे, अलिबाग तालुक्यामध्ये, धेरण गावाचे सुपुत्र होते. नारायण नागू पाटील हे भेंडीच्या झाडावरती पडल्यामुळे त्यांचा एक हात आदू झाला होता, त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी अलिबाग येथे त्यांच्या वडिलांनी पाठवलं आणि त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर ते शिक्षक रूपी स्वतः शिक्षक म्हणून शाळेवरती शिकवण्यासाठी रोहाच्या प्राथमिक शाळेवरती होते. स्वतः लक्ष्मीबाई पाटील आणि नारायण नागू पाटील हे जोडपं शिक्षक रूपी होते. शिकलेले असल्यामुळे त्यांनी चिकित्सा केली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर उगीच म्हणत नाहीत की शिका, संघटित आणि संघर्ष करा. याचा अर्थ शिक्षणच आपल्याला समस्यातून तारू शकतो, चिकित्सा करू शकतो, प्रयत्नवादी बनवू शकतो, हे शिक्षण होतं. आणि म्हणून स्वतः नारायण नागू पाटील शिक्षक असल्यामुळे त्यांना समाजाच्या समस्या कळू लागल्या होत्या, समाजाच्या वेदना कळू लागल्या होत्या, समाज कुठल्या गुलामीमध्ये अवस्थेमध्ये जखडलेला आहे हे त्यांना चिंतन करता येत होतं. आणि म्हणून नारायण नागू पाटील जेव्हा 1921च्या वाशी वडावच्या सभेमध्ये सहभागी झाल्यानंतर जेव्हा त्यांनी कानावरती जी गोष्ट ऐकली ती म्हणजे आम्ही खोतांनी आमच्यावरती अन्याय केला, अत्याचार केला आणि आजही अन्याय अत्याचार करत आहेत. जर बांधावरतून खोत जात असेल आणि शेतकरी हा जर एखाद्या आंब्याचं किंवा एखाद्या जांभळाच्या झाडाचं किंवा करवंदांचं किंवा जे कोळी बांधव मासेमारी करतात अशा प्रकारचं जे उत्पन्न घेतात त्या उत्पन्नातून थोडा भाग आपल्या घरामध्ये आणत असेल तर त्याच्या पाठीवरती चाबकाने फटके मारले जायचे. म्हणजे मूळ कसणारा शेतकरी, पण शेतकऱ्यावरती चाबकाचे फटके मारणारा हा खोत हा या प्रमाणात भयभीत करणारा होता. आणि अशा बंडखोर खोतांच्या विरोधामध्ये जेव्हा लढा उभा करायचा आहे असं शेतकऱ्यांनी निर्धार केला, ती 1921ची पहिली सभा. 1931ला आपण ऐकून हैराण व्हाल, या बाबी आपल्या समोर जाणीवपूर्वक आणल्या गेल्या नाहीत. ती बाब म्हणजे पहिली कोणती असेल तर 16 डिसेंबर 1934 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चरी येथे जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आगरी, कोळी, कुणबी, ओबीसी समाजाचा फार मोठं घनिष्ठ नातं होतं, चळवळीचं नातं होतं. पण जाणीवपूर्वक आज आगरी, कोळी, कुणबी समाजामध्ये द्वेषाची भावना निर्माण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे आपल्यापुरतं मर्यादित नसून ते केवळ बौद्ध समाजासाठी होतं, ते केवळ महार समाजासाठी होतं, ते केवळ SC ST होतं, तर ओबीसीतल्या 3743 जातींसाठी डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य नाही असा अपप्रचार करणाऱ्या सुद्धा संघटना, चळवळी या देशामध्ये काम करत आहेत. ज्यांना आपण प्रतिगामी म्हणू शकतो, ज्यांना आपण ब्राह्मणवादी म्हणू शकतो, अशा चळवळी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नाल तोडण्यासाठी. आणि म्हणून परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या बांधवांनी ही गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे. ती गोष्ट कोणती असेल तर आमचं वैचारिक आणि सांस्कृतिक आणि सामाजिक नातं एकच होतं, परंतु आम्हाला जातीमध्ये बंदिस्त केलं आणि आमचं सांस्कृतिक सामाजिक नातं तोडण्याचा प्रयत्न झाला. बांधवांनो, 1931ला जेव्हा नारायण नागू पाटलांनी लढा उभा करण्याचं ठरवलं खोतांच्या विरोधामध्ये,
तेव्हा खोतांना आपण समजावून सांगितलं की या बाबी जर तुम्हाला पटत असतील तर निश्चित आपण समझोता करू शकतो, कॉम्प्रोमाइज करू शकतो. याचा संदर्भ मी तुम्हाला देईन. खोतांचे कर्तनकार लोकनेते अप्पासाहेब नारायण नागू पाटील, पनवेलचे सुप्रसिद्ध लेखक आहेत संजय घरत म्हणून, त्यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये हा संदर्भ आपल्याला सापडतो. तो संदर्भ महत्वाचा कोणता आहे? जेव्हा खोती विरोधी आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा पहिल्यांदा खोतांसोबत चर्चा झाली की आम्ही कसायला तयार आहोत, पण 50% तुम्ही भागीदारी घ्या, 50% मूळ मालकाला भागीदारी द्या, कसणारा भागीदारी द्या. खोतांनी त्यातून भागीदारी मागू नये. किंबहुना आपण देत असलेला 25% हिस्सा आमचा संपल्यानंतर आम्ही पुन्हा तुमच्या दरबारी येतो, मागणी करायला येतो, तेव्हा तुम्ही कर्जरूपी पुन्हा आमच्या सातबारावरती त्याच्या नोंदी करत आहात. तर शेतकरी म्हणून हा वर्ग तुमच्याकडे मागणी करत आहेत की 50-50%ची भागीदारी आपण मान्य करूया. एवढंच नाही, नंतरच्या कालामध्ये नारायण नागू पाटलांनी समजून घेतला मुद्दा. तो महत्वाचा कोणता? एवढं सांगून देखील खोत ऐकायला तयार नाही, ब्राह्मणवादी लोक ऐकायला तयार नाही, कुलकर्णी, देशपांडे, त्रिपाठी ऐकायला तयार नाहीत. म्हणून दस्तूर खुद्द नारायण नागू पाटलांनी निर्णय घेतला. तो निर्णय कोणता? की आता आम्ही 50% थांबणार नाहीत, तर 75% भागीदारी ही मूळ शेतकऱ्याची असेल आणि उर्वरित 25% भागीदारी ही त्या खोतांची असेल, असा निर्णय घेण्यात आला. म्हणजे नारायण नागू पाटलांनी पहिल्यांदा समजवण्याची भूमिका घेतली होती. जेव्हा 1931ला हा चळवळीचा लढा उभा झाला, 1933ला स्वतः नारायण नागू पाटलांनी घोषणा केली की खोत ऐकायला तयार नाहीत आणि म्हणून 1933 ते 1939 7 वर्ष शेतकऱ्यांना जमिनीच कसायच्या नाहीत असा निर्धार केला. पण तात्काळ त्या मधल्या काळामध्ये सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांना गुलामी सहन होत नाही, शेतकऱ्यांना अन्याय सहन होत नाही, म्हणून सिंधुदुर्गातल्या अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी 5 खोतांची मुर्दे पाडले. अक्षरशः जेव्हा मुर्दे पाडले तर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना, कुणबी समाजाच्या शेतकऱ्यांना अटक झाली. ती अटक सोडवण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी धडपड केली. म्हणजे कुणबी समाजाने बाबासाहेबांचे ऋण व्यक्त केले पाहिजेत का? त्या 5 शेतकऱ्यांनी विद्रोह केला. 5 शेतकऱ्यांनी, स्थानिक भूमिपुत्रांनी जेव्हा 5 खोतांचे मुर्दे पाडले, त्यांना मारण्यात आलं, ठार मारण्यात आलं. जेव्हा कुणबी समाजाच्या त्या शेतकऱ्यांना अटक झाली तेव्हा 1ही रुपया न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची केस उभी केली आणि कोर्टामध्ये ती केस जिंकली. हा एक संदर्भ महत्वपूर्ण बांधवांनो आपल्यासाठी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला उल्लेख केला 16 डिसेंबर 1934ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जेव्हा 7 वर्षाचा परेड चालू आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन उभं चालू आहे, ज्याच्यामध्ये मूळ आगरी, कोळी, कुणबी, भंडारी म्हणजे भूमिपुत्र जातीने हा संघर्ष उभा केलेला आहे, ज्यांना आपण वर्णव्यवस्थेनुसार शूद्र म्हणतो. अशा बांधवांनी जेव्हा हा भूमिपुत्रांनी सावकाराच्या विरोधामध्ये बंड केलेला आहे, तेव्हा 16 डिसेंबर 1934ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सभेला केवळ मार्गदर्शक म्हणून नाही, तर आगरी, कोळी, कुणबी, भंडारी या भूमिपुत्रांच्या संघटनाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होऊन त्या संघटनेच्या सभेला संबोधित करण्याचा इतिहास आपल्याला सापडलेला आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर 1938ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी शेतकऱ्यांचा विधिमंडळामध्ये कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचा घर हा कुळ कायदा निर्माण करण्यात यावा, यासाठी विधिमंडळामध्ये आपला विचारच मांडला नाही, तर त्याची प्रत्यक्षामध्ये विधान मंडळाने अंमलबजावणी करावी, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. सप्टेंबर 1938ला जेव्हा हा 7 वर्षाचा लढा उभा झाला तेव्हा शेतकऱ्यांवरती प्रचंड हाणामारीची वेळ आली. खायला अन्न नाही, मग शेतकऱ्यांना अन्न देईल कोण? कारण शेतकरी म्हणजे हातावरती आणणारा आणि पानावरती खाणारा अशी शेतकऱ्याची अवस्था होती. मच्छीमारी करणार, मच्छी विकणार, तेव्हा कोळी बांधव आपली उपजीविका करणार. शेतकऱ्याच्या शेतामध्ये, कुणब्यांच्या शेतामध्ये अन्नधान्य येईल तेव्हा तो विकणार आणि त्याच्यानंतर त्याला पैसा येणार. त्या प्रकारचाच आमचा मिठागर करणारा आगरी बांधव जो आज बहुसंख्य कोकणामध्ये सापडतो, हा आमचा आगरी बांधव मीठ उत्पन्न करणार, मिठागर करणार आणि तो विकणार, तेव्हा त्याची रोटी किंवा भूक भागणार होती. म्हणजे याचा अर्थ शेतकरी हा हातावरती आणणारा आणि पानावरती खाणारा ही अशी अवस्था होती. जेव्हा 7 वर्ष लढायचंच नाही असा जेव्हा निर्णय निर्धारित केला शेतकऱ्यांनी, मग 7 वर्ष शेतकऱ्यांनी खाल्लं काय असेल? आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, ओबीसी समाजाने खाल्लं काय असेल? एनटी, डीएनटी, व्हिजेएनटी, एमबीसी म्हणजे मूळ इथले भूमिपुत्र कोकणातले होते, ज्यांच्या शेती खोतांच्या ताब्यात होती, अशा कुळ लोकांनी खाल्लं काय असेल याचा गांभीर्यानं आपण विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही ऐकून हैराण व्हाल, त्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीतून सर्वात मोठी मदत या कोकणातल्या शेतकऱ्यांना झाल्याचा इतिहास आहे. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीचे आमच्यावरती फार मोठे उपकार आहेत.
जेव्हा शेतकऱ्यांना खायला अन्न नाही तेव्हा करवीर नगरीने असा निर्णय घेतला की कोकणातल्या शेतकरी जगाच्या पाठीवरती महात्मा गांधींनी एवढं मोठं आंदोलन कधी केलं नाही, लोकमान्य टिळकांनी एवढं मोठं आंदोलन कधी केलं नाही, जगाच्या पाठीवरती मनोहर जोशींनी किंवा शरद जोशींनी मोठं एवढं आंदोलन केल्याचा इतिहास नाही. जे स्वतःला शेतकरी मिरवतात त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आजपर्यंत जगाच्या पाठीवरती एवढा मोठा संघर्ष आंदोलन चरीचा सत्याग्रह म्हणून कोणत्याही देशात कोणत्याही राष्ट्रात झालेला नाही. तो राष्ट्र केवळ भारत आणि भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, पालघर जिल्हा, ठाणा आणि बॉम्बे जिल्हा अशा 6 जिल्ह्यांमध्ये हा आंदोलन उभं झालं होतं. शेतकऱ्यांना जेव्हा खाण्याची वेळच आली तेव्हा बांधवांनो करवीर नगरीच्या कोल्हापूरनं शेतकऱ्यांना मदत केली. हा देखील आपल्याला तात्काळ संदर्भ आपल्याला सापडतो. याचा अर्थ मला तुम्हाला काय सांगायचं आहे, शेतकऱ्यांनी कसायचंच नाही, कारण शेतकऱ्यांचा इंग्रजांचं राज्य आहे, विधिमंडळामध्ये इंग्रज प्रतिनिधित्व करत आहेत. त्याच्यानंतर काही बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत लोक प्रतिनिधी करत आहेत. त्या प्रतिनिधीने आपली मागणी ठेवली. बाबासाहेब आंबेडकर हे पेशाने वकील होते. वकील असल्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये प्रभावीपणे शेतकऱ्यांच्या बाजू मांडल्या. म्हणजे आगरी कोळी कुणबी, जेव्हा मी तुम्हाला संदर्भ देईल, 1932ला तळा तालुक्यामध्ये खूप मोठी जाहीर सभा भरवण्यात आली. 1932 नंतर 1937ला आनंद चित्रे नावाच्या कुणबी समाजाच्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील हे प्रमुख मार्गदर्शक होते. हे आनंद चित्रेंच्या जेव्हा तळा तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मोठी सभा भरवण्यात आली. सभा भरवल्यानंतर त्यांच्यावरती भाषणबंदी आणली. म्हणजे नारायण नागू पाटलांवरती, आनंद चित्रेंवरती भाषणबंदी आणली. का तर ते सावकारांच्या विरोधात बोलतात. रोहामध्ये जेव्हा 1937ला सभा भरवण्यात आली, सप्टेंबर 1937ला 1937ला रोहा तालुक्यामध्ये जेव्हा जी सभा भरवण्यात आली त्या ठिकाणी सुद्धा नारायण नागू पाटलांना बोलू देखील दिलं नाही. त्यांच्यावरती भाषणबंदी घातली. त्याच्यानंतर तत्काळ जेव्हा ही भाषणबंदी उठवण्याची वेळ आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नारायण नागू पाटलांची खूप मोठी पोलीस स्टेशनमध्ये कोर्टामध्ये बाजू मांडली आणि ती तात्काळ त्यांच्यावरची भाषणबंदी उठवण्यात आली आणि नारायण नागू पाटील पुन्हा निर्भयपणे लोकांना खोतांच्या विरोधात बंडर करून आपण ग्रस्त का झालेलो आहोत, आपण शेतकरी आहोत, आपण मूळ मालक आहोत, पण जाणीवपूर्वक आपल्याला हे लोक खोतांना काही खोत काढीचं काम न, कारण मनुस्मृती धर्म कायद्यातच लिहिलेलं आहे शेती कसणं म्हणजे पाप आहे. म्हणजे शेताच्या मातीला हात लावलं म्हणून खोत उच्चवर्णीय ब्राह्मणवादी लोक हे नेहमी शेताच्या बांधावरून जातात. शेताच्या आतमध्ये जी चिखळ माती असते त्याच्यामध्ये कधीच ते उतरत नाहीत. हा देखील आमचा सांस्कृतिक आणि सामाजिक आणि शेतीविषयकचा एक इतिहास आपण संशोधन करून शोधून काढला पाहिजे. मनुस्मृती धर्म कायद्यामध्ये ज्याची चिकित्सा आपण केली पाहिजे असं लिहिलेलं आहे. म्हणजे तात्काळ शेतकरी म्हणजे कोण, बहुजन म्हणजे कोण, किंबहुना शिवरायांचे मावळे म्हणजे कोण, तो भूमिपुत्र. या भूमिपुत्रांवरती सावकारांनी अन्याय अत्याचार केल्यानंतर सावकारांच्या अन्याय अत्याचार विरोधामध्ये बंड करायचा आहे म्हणून स्वतः आनंद चित्रे, सी.के. बोले आणि नारायण नागू पाटील यांनी आंदोलन छेडलं आणि त्या आंदोलनाला पुरेपूर मदत, अशी अभ्यासपूर्व मदत आणि कायदेशीर मदत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती शेतकऱ्यांचा नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख असली पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आगरी कोळी कुणबी प्रभावीपणे आले होते. बाबासाहेबांचं नेतृत्व आगरी कोळी कुणब्यांनी स्वीकारलं होतं. कारण हा समाज असा आहे जो जातीभेद मानत नाही, अस्पृश्यता मानत नाही, गैरबराबरी मानत नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणारा समाज म्हणजे आगरी कोळी कुणबी समाज आहे. परंतु जाणीवपूर्वक या समाजामध्ये अपप्रचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासूनची नाल तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. का? कारण आज व्याख्याते जेवढे झालेले त्यांनी चिकित्सा केली नाही, काही इतिहास दडवून ठेवला. याला सुद्धा कारणीभूत आपले व्याख्याते सुद्धा, मार्गदर्शक सुद्धा आहेत. आणि म्हणून तितकाच प्रभावीपणे जो आगरी कोळी कुणबी ओबीसी समाजामध्ये प्रचार व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. म्हणून आपण सर्वांनी एकत्रित होणं काळाची गरज आहे असं मला वाटतं. जेव्हा 1939ला हा लढा 7 वर्ष पूर्ण झाली आणि 1939ला तुम्ही ऐकून हैराण व्हाल, कुळ कायद्याची मान्यता जेव्हा इंग्रज लोक देत आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद होता, नारायण नागू पाटील साहेबांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. 1 एप्रिल 1957ला कुळ कायद्याची निर्मिती झाली. 1 एप्रिल 1957ला कसल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हा कुळ कायदा निर्माण झाला. आणि हा कुळ कायदा निर्माण झाल्यानंतर याची अंमलबजावणी करावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर हयातीत नव्हते. परंतु 1947ला नारायण नागू पाटलांनी जी शेतकरी कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून खोतांच्या विरोधामध्ये बंड उभा केला होता, त्या
चळवळीचा 1947ला शेतकरी कामगार पक्ष ह्या पक्षामध्ये रूपांतर झालं. म्हणजे जी चळवळ शेतकरी कष्टकरी संघटना म्हणून होती तिचं शेतकरी कामगार पक्षामध्ये रूपांतर झालं आणि शेतकरी कामगार पक्षाचे पहिले आमदार हे कोळी समाजाचे राऊत म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर आगरी समाजाचे पहिले आमदार म्हणून लोकनेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील निवडून आले आणि म्हणून 1949 पर्यंत शेतकरी कामगार पक्षाचे एकूण 49 आमदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. ते का होते? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन हे इथल्या आगरी कोळी कुणबी समाजाने घेतलं होतं. मला आता प्रासंगिक करून आपल्याला काय सांगायचं आहे, आम्ही इतिहासामध्ये एक होतो, वर्तमान काळात आम्ही विखुरलेले आहोत. आता विखुरलेल्या समाजाला आम्हाला एकत्रित करणं काळाची गरज का आहे? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, सी.के. बोले, आनंद चित्रे हे प्रतिनिधी स्वरूपामध्ये एकत्रित होते आणि सी.के. बोले, आनंद चित्रे आणि डॉक्टर नारायण नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या तीनही समाजानं नेतृत्व स्वीकारलं होतं. याचे संदर्भ आपल्याला बहिष्कृत भारतमध्ये सुद्धा सापडतात. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा चिपळूण येथे होती, खोती विरोधी सभा, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुद्द स्वतः म्हटले की मला कुणब्यांमधून पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री झालेला पाहायचा आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीच्या पलीकडे जाऊन समाजाला जवळ करणारे होते, समाजाला प्रबोधन करणारे होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत केवळ महार समाज नाही, चर्मकार समाज नाही, तर 1927च्या मनुस्मृतीचं जेव्हा दहन झालं महारच्या चौदार तळ्यावरती, तेव्हा ती जागा देण्याचं काम मुस्लिम बांधवांनी तर केलंच, पण आगरी कोळी कुणबी लोक त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या 1927च्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सहभागी होते. म्हणजे मला जाणीवपूर्वक इथे उल्लेख करायचा आहे तो म्हणजे कोणता? बाबासाहेब आंबेडकरांना ज्या ज्या समाजाने मदत केली त्या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वपूर्ण बाबी भारतीय संविधानामध्ये दिल्या. परंतु भारतीय संविधान हे केवळ विशिष्ट वर्गाच्या प्रगतीसाठी आहे, विशिष्ट वर्गाच्या व्यक्ती सापेक्षसाठी आहे, विशिष्ट जाती सापेक्ष आहे, अशा प्रकारचा अपप्रचार करून जो भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष, व्यक्तिनिरपेक्ष आहे, जो भारतीय संविधान व्यक्ती पाहून न्याय देत नाही तर ते व्यक्तिनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष असलेलं भारतीय संविधान याला एका चौकटीमध्ये बंदिस्त करण्याचं काम इथल्या भारतातल्या प्रतिगाम्यांनी केलेलं आहे. याचा सुद्धा विचार करणं गांभीर्यानं गरजेचं आहे. कारण काही लोकांना जेव्हा आम्ही असा विचार सांगतो तर काही लोक अक्षरशः आम्हाला सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तेजाप्रमाणे आहेत, त्यांचं तेज कुणीच कमी करू शकत नाही. पण बांधवांनी मी जाणीवपूर्वक इथे उदाहरण देईन. चार्वाक नेहमी म्हणायचे, चार्वाकांचा विचार काय सांगायचा? आपल्या बुद्धीचे स्वातंत्र्य गमावून बसणं म्हणजे निसर्गाने दिलेल्या बुद्धीचे स्वातंत्र्य गमावून बसणं म्हणजे आपण गुलाम होणं आहोत. अशा गुलामीच्या अवस्थेमध्ये जगणं म्हणजे असंभव आहे, ते आपण जगू शकत नाही. आणि म्हणून मनुष्य आहे, मनुष्याला स्वातंत्र्य हवं असतं आणि स्वातंत्र्यासाठी बांधवांनो मनुष्याने नेहमी धडपड केली पाहिजे आणि धडपड करण्यासाठी बांधवांनो निश्चित त्यांनी प्रयत्नवादी बनलं पाहिजे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार्वाक म्हणायचे. आणि म्हणून हाच आदर्श चार्वाकांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला असावा, बुद्धांकडून आदर्श घेतलेला आहे. हेच एवढेच आदर्श नव्हे, सम्राट अशोकांकडून, तुकाराम महाराजांकडून, संत रविदासांकडून बाबासाहेबांनी आदर्श घेतला आणि सकळ बहुजनांची चळवळ उभी केलं. याच्या मागचे एक कारण आहे. कारण मी तुम्हाला महत्वपूर्ण उदाहरण कोणतं देईल? बाबासाहेब आंबेडकर तेजस्वी आहेत, पण इतर जातींमध्ये बाबासाहेबांचं रूपरेषा ही केवळ महार मर्यादित किंवा बौद्ध मर्यादित किंवा चर्मकार मर्यादित का ठेवली जाते? तर तुम्हाला मी उदाहरण देईन जे चार्वाकांनी सांगितलं होतं. चार्वाक काय म्हणतो? सूर्याचं तेज प्रचंड दाहक आहे, पण ती दाहकता सुद्धा कधी कधी थांबवली जाते. म्हणजे पाऊस आला तर त्याचे काळे ढग त्याची दाहकता थांबवतात, धुका असेल धुका थांबवतो. म्हणजे पाऊस, काळे ढग आणि धुका ही सूर्याची दाहकता थांबवणारे आहेत. तसा महापुरुषांच्या बद्दल सुद्धा गैरसमज, अपप्रचार जेव्हा असे पडदे उभे केले जातात तेव्हा महापुरुषांची दाहकता सुद्धा थांबवली जाते. आणि म्हणून कार्ल मार्क्स म्हणायचे, मनुष्य मरतो त्याचा विचार मरत, मनुष्य मेला तर त्याचा विचारही मारला जातो. त्या विचाराचे सातत्याने अनुयायी प्रचारक जिवंत असतील तर तो विचार निरंतर काळ जिवंत राहतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमूद करतात. याचा अर्थ मला एवढंच सांगायचं आहे, आपण सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या एकच होतो, पण वर्तमान काळामध्ये आपल्याला विभाजित करून, वेगवेगळ्या जातीमध्ये बंदिस्त करून, वेगवेगळ्या धर्मामध्ये बंदिस्त करून आपण आपला सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास विसरलेलो आहोत. ही समोर येणं काळाची गरज आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी जो विषय नियोजित केला तो विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आगरी कोळी कुणबी ओबीसी समाजासाठीचे योगदान बरंचसं काही आहे. पण मला बहुजन संघटक या पेजवरून खांडेकर साहेबांनी सांगितलं की आपल्याकडं 30च मिनिटं आहेत,
30 मिनिटं असल्यामुळे जो लॉट प्रमाणे अनेक वक्ते आज या पेजवरती होते. जाता जाता फक्त शेवटचा मुद्दे इथं आवर्जून मांडेल बांधवांनो. मी वयानं जरी 23 वर्षाचा लहान जरी असलो तरी जो मला बुद्धीला शिवराय शाहू फुले आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर नारायण नागू पाटील, त्याच्यानंतर CK बोले साहेब, त्याच्यानंतर लोकनेते दिबा पाटील साहेब या विचारांचा मी अक्षरशः अभ्यासू म्हणून, चिकित्सा करणारा मुलगा म्हणून, एक अनुयायी म्हणून प्रचारक आहे. माझी हीच मोठी ओळख आहे, मी असं समजतो. आणि मी जाता जाता एक शेवटचा संदर्भ देईल बांधवांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 एप्रिल 1957चा जो कायदा उदयास आला, याच्या मागे नारायण नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे. 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. जर आपण स्वतंत्र झालो तर आज देखील भारतीय संविधानामध्ये जे शेतकऱ्यांना अधिकार आहेत, जे खरंच शेतकरी वर्ग हा मूळ मालक झाला पाहिजे सातबाऱ्याचा, परंतु 1950 नंतर आज आपण स्वतंत्र झालो, पण स्वतंत्र भारतात आपली स्वतंत्र सातबाऱ्यावरती नोंदी नाही. आजही रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये ज्या पूर्वजांनी आपला लढा उभा केला आणि कायदा तयार केला, कसं त्याची जमीन राहील त्याचं घर, हा मुंबई कुल वहिवाट कायदा म्हणून 1 एप्रिल 1957ला रूपांतरित झाला. पण मुंबई कुल वहिवाट कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि नारायण नागू पाटील साहेबांचं, चित्रे साहेबांचं किंवा CK बोले साहेबांचं अपूर्ण काम जर कोणतं असेल तर ते अपूर्ण काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. ती म्हणजे आजही शेतकऱ्यांचा सातबारा स्वतःच्या नावे झालेला नाही. त्या काळामध्ये 3 रुपये 2 रुपये घेऊन शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती आज 2 रुपये आणि 3 रुपयाची ओळख आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांची एखाद्या प्रकल्पामध्ये जमीन गेली, शासनाच्या प्रकल्पासाठी गेली, तरी 60 आणि 40चा नियम लागू होतो. 60 हा खोतांकडे जातो आणि 40 मूळ मालकाकडे येतो. म्हणजे शेतकरी इथला सन ऑफ द सॉइल आहे, मालक आहे, परंतु सातबाऱ्यावरती त्याचं स्वतःचं नाव नसल्यामुळे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वेळामध्ये असं साहजिकच सांगितलं होतं. पण आज देखील आमच्यामध्ये प्रबोधन करून जाणीवपूर्वक ही गोष्ट दडवण्यात आलेली आहे. आणि म्हणून 60-40चा नियम लावून आजही खोत लोकांना त्याचा हिस्सा दिला जातो, ज्या खोतांचा आणि जमिनीचा काडीमात्र संबंध नाही, असं जाहीरपणे आपण संदर्भासहित सांगू शकतो. आणि म्हणून 1 एप्रिल 1957ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा इथल्या तमाम भूमिपुत्रांनी जे कायद्याची अपेक्षा केली, कायद्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर आणि मूळ नारायण नागू पाटील हेच कुळ कायद्याचे जनक आहेत. पण जाणीवपूर्वक काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी हा कुळ कायदा निर्माण केला. हा काँग्रेसचं सरकार असल्यामुळे साहजिकच आहे, त्याचे निर्माता म्हणून त्यांना घोषित केलं. तर ही बाब चुकीची आहे. कारण मान्यवर कांशीराम साहेब दादासाहेब गायकवाडांना जेव्हा भेटायला गेले तेव्हा मान्यवर कांशीराम साहेब दादासाहेब गायकवाडांना स्वतः म्हणत होते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष काँग्रेसच्या युती जर नाही केली तरी सुद्धा सत्तेत येऊ शकतो, एवढी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये ताकद आहे, सक्षमता आहे. पण दादासाहेब गायकवाडांनी कांशीराम साहेबांना सांगितलं, तुम्ही युवक आहात, तुम्ही लग्न करा, तुम्ही संसार थाटा, तुमचं युवकांचं अनुभव म्हणजे राजकारण नाही, असा उल्लेख दादासाहेब गायकवाड यांनी कांशीराम साहेबांसाठी केला. त्या कांशीराम साहेबांना नकारात्मक प्रतिक्रिया आली आणि कांशीराम साहेबांना दादासाहेब गायकवाड म्हणतात, तुम्ही जो विचार करता हा कधीच शक्य नाही आहे. ते कांशीराम साहेब जेव्हा पुण्यामध्ये कामाला होते, क्लास 1 अधिकारी होते, त्या कांशीराम साहेबांनी पहिल्यांदा गोष्ट निर्धारित केली, आपल्या नोकरीचा राजीनामा दिला, कधी आयुष्यभर लग्न करणार नाही, कधी घरी जाणार नाही, फक्त आणि फक्त जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या शेवटच्या क्षणापर्यंत विचारासाठी काम करत राहील. त्या कांशीराम साहेबांनी सलग 3 टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये राजकीय परिवर्तन करून दाखवलं. आणि जे शक्य नव्हतं असं म्हणणारे लोक आहेत, त्यांनी शक्य करून दाखवलं. ते मान्यवर कांशीराम साहेब होते आणि त्या विचारांची आज देशाला गरज आहे. आणि म्हणून जाता जाता शेवटचा मुद्दा माझा हाच असेल बांधवानो, बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून आज संपूर्ण अनेक दिवसापासून जी व्याख्यानमाला सुरू आहे, त्या व्याख्यानाच्या निर्धारित आजचा विषय हा खूप महत्त्वपूर्ण होता माझ्यासाठी सुद्धा आणि ऐकणाऱ्या लोकांसाठी सुद्धा. कारण जी माहिती आपल्यापर्यंत नाही ती माहिती मिळवणं हा प्रामाणिकपणाचा खरा अर्थाने लक्षण असतं. आणि हे प्रामाणिकपणाचे लक्षण आपण निश्चित येणाऱ्या काळामध्ये इतरांपर्यंत पोचवाल असं मला आशावाद आहे. शेवटचा मुद्दा हाच असेल बांधवानो, आगरी कोळी कुणबी समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काही केलं आणि बाबासाहेबांसाठी सुद्धा आगरी कोळी कुणबी समाजानं खूप मोठे ऋण म्हणून बाबासाहेबांना मोठी साथ दिली. हा आपला एक सांस्कृतिक संबंध आहे, तो आपण कधीही विसरता कामा नये. आणि म्हणून शेवटच्या मुद्द्यावरती येईल बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा देखील आगरी कोळी कुणबी समाजासाठीच दिलेला आहे. कारण 1952ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदे होते,
जेव्हा ओबीसीचं सेन्सस होत नाही, ओबीसीची प्रत्यक्षामध्ये ओळख निर्माण होत नाही, आयडेंटिटी निर्माण होत नाही, कारण ओबीसींना आज भटकंती म्हणून सोडलेला आहे. इतर मागासवर्गीय म्हणजे नक्की कोण? ज्या प्रमाणात अनुसूचित जाती म्हणजे स्वतंत्र ओळख आहे, अनुसूचित जमाती म्हणून स्वतंत्र ओळख आहे, त्याच प्रमाणामध्ये इतर मागासवर्गीय ही सुद्धा एक स्वतंत्र ओळख असायला हवी. पण 340 कलमाने राष्ट्रपतींना आदेश दिलेला आहे, भारताच्या संसदेला आदेश दिलेला आहे. कोणता? की ओबीसींची जातवार जनगणना करा, ओबीसींची अनुसूची तयार करा, त्या अनुसूचीला मान्यता द्या आणि अनुसूची तयार झाल्यानंतर ओबीसींना त्यांच्या संख्येच्या अनुपात शासन प्रशासनामध्ये भागीदारी द्या, त्यांचा हिस्सा त्यांना द्या. कारण बांधवानो, 3 भाऊ जर घरामध्ये असतील, लहान, मोठा आणि सर्वात लहान किंवा मध्यम वयाचा, 3 भाऊ, लहान, मध्यम आणि मोठा, हे 3 भाऊ असतील तर जमीन जेव्हा आपण विकतो तर व्यवहार सारखेच करतो. म्हणजे लहान भाऊ असेल तर त्याला छोटा हिस्सा दिला जात नाही, किंवा मोठा भाऊ असेल त्याला जास्त हिस्सा दिला जात नाही, तर तिघांनाही समान हिस्सा दिला जातो. तर त्याच प्रकारे आम्ही भारताचे करधारक आहोत, आम्ही सरकारला पैसा भरतो, परंतु भारताचा बजेट जेव्हा तयार होतो त्या बजेटमधून ओबीसीसाठी नरेंद्र मोदी असतील किंवा तात्काळ आज 60 वर्षामध्ये एकही रुपयाचा बजेटमध्ये योग्य तो ओबीसीसाठी आज दिवसासाठी दिलेला नाही. आज 0.2% दिवसाला, म्हणजे 50 पैसे सुद्धा ओबीसीच्या वाट्याला जर आपण संख्याच्या अनुपातात काढले, 100 करोडामधून 52 करोड हे ओबीसी आहेत, तर आजही ओबीसीना एकही रुपयाला दिवसाला दिला जात नाही. जो ओबीसी समाज करधारक आहे, सरकारला वर्गणी भरतो, सरकारला प्रत्येक क्षेत्रामध्ये कर भरतो, एम्प्लॉय असेल तर त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट जीएसटी भरतो, एम्प्लॉय वर्ग कर भरतो, त्याच्यानंतर जर शेतकरी असेल, मजूर असेल, तो जीएसटी 14.5% भरतो. म्हणजे एवढा भरणारा वर्ग याच्या वाट्याला जर सरकार देत नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते 1952ला की ओबीसीची स्वतंत्र जातवार जनगणना करा, आणि त्यासाठी काकासाहेब कालेलकर आयोग नेमण्यात आलं. काकासाहेब कालेलकर आयोगाने त्या काळामध्ये 3743 जातींची यादी शोधून काढली, आणि 3743 जाती या गावामध्ये स्पृश्य आहेत, शेतकरी आहेत, आणि म्हणून या ओबीसी या प्रवर्गामध्ये येतात. परंतु जवाहरलाल नेहरू यांनी त्या काळामध्ये सर्व काँग्रेसच्या मुख्याने सांगितलं ओबीसीच्या आरक्षण अंमलबजावणी करू नका, कारण ओबीसीच्या आरक्षण एससी एसटीच्या आरक्षणाने दुय्यम दर्जाचं राष्ट्र भारतीय संविधानात कोणी केला असेल तर त्या काळाच्या पहिल्या पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर अर्थात प्रधानमंत्री, कारण गुप्त लेटरची कॉपी सुद्धा आज आमच्याकडे आहे. कारण बांधवांनो, बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत ज्या सांगितल्या जाऊ शकतात, वेळ कमी आहे, म्हणून आपला समाजाचा सांस्कृतिक आणि सामाजिक एक नातं आहे ते आपण जोपासलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीने जरी महार असले तरी त्यांनी त्या जातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला, म्हणजे मराठा समाजापासून ते आदिवासी समाजाला भारतीय राज्यघटनेमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. याचा एक संदर्भ देईल. जेव्हा डॉक्टर देशमुख बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना म्हणाले की जो उर्वरित एससी एसटी सोडून जो वर्ग आहे त्यांच्यासाठी काय तरतूद आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो घटनेचा 340 कलम स्वतः पंजाबराव देशमुखांना वाचायला दिलं, आणि बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुखांना दादा म्हणत होते. तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं, दादा एकदा हा पान वाचून घ्या जो मी ओबीसीसाठी दिलेला आहे. तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातून पाणी आलं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा बौद्धांना किंवा पहिल्यांदा चर्मकार बांधवांना, पहिल्यांदा आदिवासी बांधवांना, म्हणजे स्वजातीला पहिल्यांदा न्याय न देता पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना मोठा भाऊ म्हणून न्याय दिलेला आहे. 340 कलमानुसार ओबीसींची पहिल्यांदा तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर 341 कलमानुसार एससी या प्रवर्गाची तरतूद केली, आणि 342 नुसार एसटी या प्रवर्गाची तरतूद केली. आणि म्हणून आपण ओळखणं काळाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांना काही लोक आरोप लावतात की बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्माण केल्या. बाबासाहेबांनी जाती निर्माण केली नाहीत, तर जातींचे समूह तयार केले. जे लोक 6743 जातींमध्ये होते त्या जातींना बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवर्गामध्ये आणलं आणि एकत्रित केलं. 3743 जातीचा एक प्रवर्ग तयार केलं, ज्याची ओळख आहे अदर बॅकवर्ड क्लास. तर आमची अशी मागणी आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून, अदर बॅकवर्ड क्लासच्या अगोदर यस अदर बॅकवर्ड क्लास लागायला पाहिजे, म्हणजे शेड्यूल अदर बॅकवर्ड क्लास. जोपर्यंत ओबीसीची स्वतंत्र ओळख अनुसूचित तयार होत नाही तोपर्यंत ओबीसीच्या वाट्याला काहीच मिळणार नाही. ज्या बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदावरती लाथ मारली त्या बाबासाहेब आंबेडकरांचा ओबीसीचा नेता म्हणून आदर्श घेणं गरजेचं आहे. एकनाथ खडसे असतील, त्याच्यानंतर पंकजताई मुंडे असतील, त्याच्यानंतर धनंजय मुंडे असतील, असे लोक ओबीसीच्या नावाने दिंडोडे पिटवत असतात, पण त्यांनी आजपर्यंत विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये आजपर्यंत ओबीसीच्या बाबतीतला मुद्दा मांडलेला नाही. आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी 2011 मध्ये 2014 मध्ये ओबीसीच्या मुद्द्यावरती संघर्ष केला, म्हणून गोपीनाथ मुंडेची तिसऱ्या दिवशी नॅचरल मृत्यू झाला असं सांगता येतं. परंतु त्यांच्या हत्येवरती सुद्धा एक पुस्तक प्रकाशित झालं, त्याच्यामध्ये काही संदर्भ सापडतात.
म्हणजे ओबीसीचा लढा आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब लढत होते, ओबीसीचा लढा शरद यादव लढत होते, लालू प्रसाद यादव लढत होते, छगन भुजबळ साहेब लढत होते. आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी असेल किंवा अनेक संघटना असतील सामाजिक स्तरावरती ज्या ओबीसीच्या मुद्द्यावरती लढत आहेत, तर एवढंच आपल्याला मी आवाहन करेन की ओबीसीचा जनगणनेचा मुद्दा हा खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला, ओबीसीसाठी स्वतंत्र तरतूद केली, ती तरतूद आपण अभ्यासपूर्ण ओळखणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या या चॅनलने मला जो विषय दिला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगरी कोळी कुणबी ओबीसी समाजासाठीचे योगदान, हे योगदान मी काही मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक वक्ते या विचारपीठावरती उपस्थित असल्यामुळे या चॅनलच्या एक लॉटनुसार तर माझा जो वेळ होता त्या वेळेमध्ये मी किमान बोलण्याचा प्रयत्न केला. जर आपला जास्त वेळ घेतला असेल तर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. मला बहुजन संघटक या पेजने आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, विचार प्रगट करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे लाख लाख धन्यवाद. कुणालाही या माझ्या बोलण्यावरती जर शंका निर्माण झाली असेल, संदर्भ हवे असतील, तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9762885476. या व्हॉट्सअप नंबरवरती मी जे काही बोललेलो आहे त्याचे डॉक्युमेंटरी विथ रेकॉर्डेड पुरावे आहेत. ते पुराव्याच्या आधारावरतीच मी अभ्यासपूर्ण बोललेलो आहे. या संदर्भामध्ये कुणालाही जर अभ्यासपूर्ण जर एखादा पुरावा हवा असेल तर मला व्हॉट्सअप केलं तरी चालेल. आपण मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.